या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला आजवर कधी पाहिला नाही एवढा महापूर आल्याने नदीकाठच्या शेती पिकांचे, जमिनीचे, घरांचे, संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून बाजार समितीच्या वतीने बाधित शेतकऱ्यांना 51 लाखांची मदत साहित्य रूपाने करणार असल्याचे सभापती दिलीपराव माने यांनी जाहीर केले. श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची 2024-25 वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिलीपराव माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपसभापती सुनील कळके, संचालक राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, नागण्णा बनसोडे, प्रथमेश पाटील, श्रीशैल शिरोळे, इंदुमती पाटील, केदार विभुते, अविनाश मार्तंडे, सुभाष पाटोळे, रामप्पा चिवडशेट्टी, वैभव बरवडे, मुश्ताक चौधरी, गफ्फार चंदा, माजी संचालक सिद्धाराम चाकोते, केदार उंबरचे, वसंत पाटील, नसीर खलिफा, प्रभाकर विभुते, बसवेश्वर इटकळे आदी मान्यवर उपस्थित होते. सीना नदीला आलेल्या महापुरात नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके, जमिनीवरील माती वाहून गेली, मुकी जनावरे दगावली, घर, गोठा, संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. पूरग्रस्त शेतकरी नागरिकांवर फार मोठे संकट कोसळले असून झालेले नुकसान मोठे आहे. श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकरी हितासाठी काम करत असून पूरग्रस्त बाधित गावातील शेतकऱ्यांना 51 लाखांची साहित्य रूपाने मदत करणार असल्याचे सभापती दिलीप माने यांनी सांगितले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर प्रतिमेची पूजा आणि आरती करून दीप प्रज्वलन करून सभेस सुरुवात करण्यात आली. सचिव अतुल राजपूत यांनी सभेतील विषयाचे वाचन केले. सर्व विषयास एकमताने मंजुरी देण्यात आली. आभार संचालक प्रथमेश पाटील यांनी मानले. सभेस उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोसायटी, ग्रामपंचायत, सरपंच, चेअरमन सदस्यांसह सुरेश चिकळली, महालिंगप्पा भरमशेट्टी, तुकाराम काळे, श्रीशैल अंबारे, अशोक संकलेचा, भीमा सीताफळे, मल्लीनाथ कटाप, भीमा सीताफळे, मुरगेप्पा धनुरे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.